केंद्रीय कॅबिनेटनं 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे। त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 23.06% इतकी वाढ होणार आहे। गेल्या 70 वर्षातली ही सर्वात कमी पगारवाढ असल्याचं कळतंय। अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत काल ही घोषणा केली। येत्या काही महिन्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। त्याआधी सरकारनं पगारवाढीचा मुहूर्त साधल्याची चर्चा आहे। नव्या वेतनवाढीमुळे केंद्र सरकारवरती वर्षाला 1,02,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, तर रेल्वेवरती 32,000 कोटींचा भार पडेल। महत्वपूर्ण निर्णय जो आज मंत्रिपरिषद के सामने आया था वो 7th पे कमीशन की रिकमेंडेशंस का था। तो पे और पेंशन के संबंध में जो रिकमेंडेशंस पे कमीशन की आई हैं, उन रिकमेंडेशंस को बाय एंड लार्ज सरकार ने स्वीकार किया है। केंद्रानं 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर राज्य सरकारनं देखील कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र त्यासाठी राज्याच्या तिजोरीवरती वर्षाला 18,000 कोटींचा बोजा पडणार आहे। त्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून पैसा उभा राहील आणि मॉन्सून चांगला झाला तर राज्याच्या आर्थिक उलाढालीत देखील प्रगती होईल, अशी आशा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आहे। ते मुंबईत काल पत्रकारांशी बोलत होते। शेवटी राज्य सरकारने मागेच निर्णय केला की जेव्हा केंद्र सरकार वेतन आयोग देईल तेव्हा आपल्याला वेतन आयोग द्यावाच लागणार आहे। आणि याला मला वाटतं की कोणतेही सरकार असेल तर या संदर्भामध्ये न देण्याचा निर्णय कधीच होऊ शकत नाही, ते द्यावं लागेल। पण हे देताना आपल्याला समतोल भूमिका घ्यावी लागेल।